नागपुरात केबल टीव्ही आणि इंटरनेट साहित्य प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनीत स्प्लायसिंग मशीनची फ्री सर्व्हिसिंग केली जाते। या प्रदर्शनीत 10हून अधिक कंपन्या सहभागी झालेल्या आहेत। सावरकर नगरमधील विकास सांस्कृतिक भवनमध्ये FTTH प्रोडक्ट प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय। यात केबल टीव्ही आणि इंटरनेट साहित्य प्रदर्शनी ठेवण्यात आले आहे। आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं। तर BSNLचे PGM यश पानेकर, UCNचे संचालक अजय खामणकर आणि रेल वायरचे वरिष्ठ DGM संजीव कुमार डोगरा उपस्थित होते। मुंबईत आयोजित प्रदर्शनीत जाऊ न शकणाऱ्या केबल ऑपरेटरसाठी हे प्रदर्शन उपयोगी ठरतंय। तर प्रदर्शनीतील स्टॉल्सला केबल ऑपरेटर्स भेट देत आहेत। आपल्या एक्झिबिशनला यावेळेस जास्त तर नाही, पण 10 स्टॉल कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं आहे। अदर खूप साऱ्या कंपन्यांची इच्छा आहे तिथे आपल्यासोबत जुळायची, पण आपल्याला त्या क्वालिटी पाहिजे, सर्व्हिस पाहिजे आणि आपले काही मापदंड आहे, त्या मापदंडात जे कंपनी बसेल त्याच या एक्झिबिशनमध्ये राहू शकतात। केबल ऑपरेटरांना तेच सांगू इच्छितो की नाही कमीत कमी त्यांनी एक 5 मिनिटाची वेळ जर काढली, त्यांच्यासाठी जे मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला जे एक्झिबिशन होतं, जे आम्ही एक छोट्या रूपात त्याला इथे आणलेलं, तर त्यांनी एक व्हिजिट दिली तर खूप साऱ्या गोष्टी त्यांना नवीन पाहायला मिळेल। इथे यावेळेस आम्ही एक्झिबिशनमध्ये एक छोटीशी अशी वस्तू ठेवली आहे, जसं केबल ऑपरेटरला मेजर प्रॉब्लेम असतो की वारंवार जेव्हा फॉल्ट फाइंडिंग करायला निघतात मुलं, तर कधीकधी एखाद्या फॉल्टवर दिवस निघून जातो पण फॉल्ट फाइंड नाही होत। आम्ही ते त्यांचं काम हलकं करण्यासाठी एक छोटीशी एक वस्तू आणलेली, जे त्यांनी इथे येऊन बघितली, प्रॅक्टिकल पाहिलं, तर त्यांचा त्याच्यावर या गोष्टीवर विश्वास बसू शकेल।